सोबत. तर स्टेप वर्कआउट केलं, त्याच्यानंतर लेग वर्कआउट केला, त्याच्यानंतर सपाटी मारली, 3 एकच सोबत केल्या. तर आता काय करायचं, आता ॲप्स वर्कआउट बाकी आहे आपले, ते आपण नवीनवाले ॲप्स, कारण की जुन्यावाले ॲप्स जेवढे मारले ना आपण त्यांनी काही इफेक्टच पडत नाही. आता ड्युट्याचे लोक येते जाते इथं, पण आज कोणीच नाही बघा, पुन्हा रस्ता सामसून आहे. मागं अंधार पुढं अंधार, मागं तर तिकडं आहे बघा. आपल्या गाडीचा किक नाही आपल्या गाडीला, त्याच्यामुळे बॅटरी आहे, धक्का मारून स्टार्ट करायला लागते, त्यामुळे गाडी नाही आणली. एक तर करणं फोन उचलत नाही आहे. आज काय कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बॅटरी टाकणं आहे आणि आज काम. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या 365 दिवस चालेलचा 283वा दिवस आहे. तर आज प्लॅनमध्ये चेंज झाला थोडासा. तर काय झालं, तर आज आपली गाडीची बॅटरी डाऊन झाली तिथे. मला वाटलं काल येईल, काल एक जण आणून देणार होता पण जमलं नाही, तर त्याच्यामुळं आज कॅन्सल झालं तिकडे जायचं. काय प्रॉब्लेम नाही, आपण आपल्याच ग्राउंडवर जाऊ एक दिवशी नक्की बाहेर. तर त्याच एनर्जीने त्याच मूड खराब नाही करायचं कधी कोणत्याही अडचण येऊन द्या, काही होऊन द्या, वर्कआउट कुठं असो कसा असो करायचं म्हणजे करायचं, मेन गोष्ट ती. चला ग्राउंड कंटिन्यू करा. आज संडे असल्यामुळं पूर्ण रोड सामसूम आहे, नाही तर ड्युट्याचे लोक येते जाते इथं, पण आज कोणीच नाही बघा, पूर्ण रस्ता सामसूम आहे. मागं अंधार पुढं अंधार, मागं तर तिकडं आहे बघा लाईट, इथलचं लाईट बंद झालं. पण ते एक आहे, आपल्या गाडीचा किक नाही आपल्या गाडीला, त्याच्यामुळे बॅटरी आहे, धक्का मारून स्टार्ट करायला लागते, त्यामुळे गाडी नाही आणली. एक तर करणं फोन उचलत नाही आहे. आज काय कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बॅटरी टाकणं आहे आणि आज काम पण येईल बाहेर, त्याच्यामुळं आज टाकणं आहे. पण बॅटरी मग काल जर असलं ना, आज आपलं बाहेर गेलो असतो आउट ऑफ, आपलं का आजचा बाहेरचा वर्कआउट राहिला तर काय प्रॉब्लेम नाही. तरी पण ते किक नसली ना, हे मेन प्रॉब्लेम होतो, त्या गाडीला किकच नाही आपल्या गाडीला. बॅटरी उतरली तर विषय संपला सगळा. चला ग्राउंडकडे आलो होतो आपण, पण आता 1-2 दिवसापासून जास्त थंडी वाजू राहिली. हिवाळा चालू झाला, अंधारा पडू राहिला आणि थंडी वाजू राहिली, त्याच्याने केला बा लाईट बंद. तरी उजेड पडला, काही प्रॉब्लेम नाही. तर चला आज बाहेर जाणार होतो, पण आज ग्राउंडवरच वर्कआउट आहे. आता गर्दी लई वाढली आता ग्राउंडला आपल्या, कारण की हिवाळा आला, हिवाळ्यात सगळेजण येते, हौशे गौशे नवशे सगळे, काय प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे. पण आता एक मेन प्रश्न पडला, वर्कआउट काय करायचं आज प्लॅनच वेगळा केलता आणि आता वर्कआउट वेगळा केला ऐन टायमाला. आता काय करायचं, करू काहीतरी, आणि ऐन टायमाला प्लॅन चेंज झाला. वर्कआउट कोणता असो, कुठं करा, काही करा, पण एक गोष्ट आहे, आपलं एफर्टला 100% महिना आपलं हे करायचं, एनर्जीने आपण आपला वर्कआउट करायचा. छोटा काय ना, तुमचा वर्कआउट आज करणं नाही झाला, तुम्ही एफर्टने डिप्सच मारा, 100-200 डिप्स मारा, पण एकदम एनर्जीने एफर्टने मारा चांगले, ते तरी वर्कआउट कम्प्लीट होतं. असं असतं, नुसतं ग्राउंडच लागतं आणि हेच लागतं ते नसतं, फक्त रुटीन तुटला नाही पाहिजे, मेन गोष्ट ती. आपलं रुटीन काय आहे तो. चला आवरला, आता काय करू, वॉर्मअप करू.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणताही वर्कआउट असून द्या तुमचा आणि कुठं पण असून द्या, वॉर्मअप केल्याशिवाय वर्कआउट चालू करायचा नाही. सगळ्यात मेन पॉईंट आहे. आणि सगळ्यात जास्त लोकांना हात जीवर येतो आणि बिगनर लोक हेच हे करते. त्याच्यामुळे आपलं पहिलंच नियम आहे, वॉर्मअप केल्याशिवाय कोणतीच वर्कआउट आणि कोणतीच एक्सरसाइज चालू नाही करायची. हे नियम आहे. कारण की बॉडी फ्री होऊन जाते. बॉडी फ्री झाली ना वर्कआउटला म्हणजे काय होतं, परफॉर्मन्स चांगला निघतो वर्कआउटचा. तर चला पहिले आता हे झालं, वॉर्मअप झाला. आता जॉगिंग करू. जॉगिंग केल्याने पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाईल आपली. मग त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला. वॉर्मअप झाला, म्हणजे सॉरी, जॉगिंग झाली कंप्लीट आपली. तर वॉर्मअप काय करायचं हे म्हणायचं होतं. तर जॉगिंग झाली कंप्लीट. जॉगिंग झाल्यानंतर पुरी बॉडी ॲक्टिव्ह झाली आपली. तर आता आजचा वर्कआउट आहे. आजचा प्लॅनच दुसरा होता, पण आता काय ऐन टायमाला वर्कआउट चेंज करा. कधी पण प्लॅन बी रेडी ठेवायचा. तर कधी पण आपला फिक्स असतो, प्लॅन बी रेडीच असतो. हे नाही तर ते कधी पण रेडी. तर आता चल काय करू, आजचा वर्कआउट तो असं वेगळा आहे. आता तिकडं पण आपण वेगळा करणार होतो. आता इकडं काय करायचं ते बघू. सगळ्यात मेन गोष्ट 3 एक्सरसाइज करायच्या आपल्याला. 3 एक्सरसाइज त्या कशा करायच्या बघू. सगळ्यात पहिली गोष्ट हे पूर्ण म्हणजे सर्किट ट्रेनिंगवानीच आहे, फक्त सर्किट ट्रेनिंग नाही आहे, फक्त दुसरा वर्कआउट म्हणजे 2 ते 3 एक्सरसाइज फक्त त्याच्यामध्ये, बस जास्त नाही. तर पहिली गोष्ट एक एक्सरसाइज ही आहे. त्यांना पोल कुठे गेला आपला, ही दुसरी एक्सरसाइज आहे. ही दुसरी एक्सरसाइज थोडंसं लांब होईन वाटतं, इथं घेऊ थोडंसं. ही एक एक्सरसाइज, ही 2 एक्सरसाइज, ही तिसरी, ही दुसरी एक्सरसाइज आणि ही आपली सपाटे मारायची ही तिसरी एक्सरसाइज. म्हणजे 3ही एक्सरसाइज करणार आहे. तर कशा करायच्या ते सांगू तुम्हाला. पहिली स्टेप वर्कआउट, ही दुसरी थाईज आणि तिसरी सपाटे. तर ह्या 3 एक्सरसाइज मारणार आहे रेग्युलर कंटिन्यूमध्ये. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. ह्याने काय होतं, पुरा स्ट्रेंथ पॉवर वाढते ह्यानी पण. तर चला.
तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण काय केलं, 3 वर्कआउट केले एक सोबत. तर स्टेप वर्कआउट केलं, त्याच्यानंतर लेग वर्कआउट केलं, त्याच्यानंतर सपाटी मारली. 3 एकच सोबत केल्या. तर आता काय करायचं, आता ॲप्स वर्कआउट बाकी आपले, ते आपण नवीनवाले ॲप्स, कारण की जुन्यावाले ॲप्स जेवढे मारले ना आपण त्यांनी काही इफेक्टच पडत नाही. आता नवीनवाले ॲप्स मारले आपण. तर चला त्याचं पण आपण 3-3, 4-4 सेट मारू. आणि त्यांनी काय होतं, पूर्ण जे ॲप्स पोश्चर आहे ना तेवढा पूर्ण क्लिअर होतो. कोणती एका बाजू राहत नाही, पूर्ण बॉडीचं फॅट कमी होते त्यांनी पण. तर चला करू आता. आज आपला फुल बॉडी वर्कआउट झाला. पहिले आपण 3 सेट मारले. पहिले काय केलं, स्टेप वर्कआउट केला. दुसऱ्यांदी मग लेग मारले, थाईज. तिसरे सपाटी मारले. म्हणजे पुरा बॉडीचा वर्कआउट झाला आज. त्याच्यानंतर हे ॲप्स मारले स्पीड वर्कआउटला. हे ॲप्स नाही का, स्पीड वर्कआउटला पण कामाला येते आणि आपली ॲप्स बनवते, स्ट्रेंथ पॉवर वाढवते हिनी पण. तर हे झालं आजचा वर्कआउट. तर प्लॅन बी कधी पण रेडी ठेवा. तुम्हाला पहिलेच बोललो होतो, प्लॅन बी रेडी असलं ना तर होतं ना. तिथं आलं आपल्याला समजलं नसतं काय वर्कआउट करायचं काही नाही. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्किपिंग तर मारता येत नाही, पण आता ह्याच्यावरच आपण एंड करू आता. चला.
तर चला आज काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट, फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली. आता जायची तयारी करणं लागणार. आता घालू पॅन्ट घालू. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण काय केला, डाईट घेणार आहे. डाईट म्हणजे काय, ऊस आहे आपल्या इथं, ऊस खाऊ आता. कारण की पहिले थोडेसे वाडे होते बारीक बारीक, आता थोडंसं झाला ऊस चांगला थोडा. आता काय या ठिकाणी बघा आपण वर्कआउट करतो, त्याच्या इथं रनिंग करतो. रनिंग करायचं थोडेसे एक जर माग आहे तर काय एनर्जी येते. आपण थोडं घेऊन जाता जाता खाता येतं आपल्याला. तेवढंच ग्लुकोज येतं. ग्लुकोज म्हणजे एनर्जी राहते शुगरमध्ये. साखर तुम्हाला त्याची साखर खायची नाही, गुळ खायचा सगळ्यात मेन. चला आता 10 मिनटात.